गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधक मध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 29 मे 2024। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे सध्या निचांकी पाणी पातळीमध्ये आपला प्रवास करत आहे। 2019च्या 30 जूनला हे धरण 59.05% अशा स्थितीमध्ये होतं। तर तो विक्रम आता मोडलेला आहे निचांकी पाणी पातळीचा 2024च्या उन्हाळ्यामध्ये, आणि धरण सध्या 59.41% असं आहे। त्याची वाटचाल 60% सुरू आहे, आणि जोपर्यंत पावसाळा सुरू होणार नाही तोपर्यंत हे धरण 65%च्या आसपास जाऊ शकतं, म्हणजे ती सर्वात निचांकी पाणी पातळी असणार आहे। दरम्यान धरणाची निर्मिती काम जे होतं ते 1969 ला सुरू करण्यात आलं होतं, 1980 ला हे धरण बांधून पूर्ण झालं। तेव्हापासून जे 44 वर्ष झाली आतापर्यंत, या 44 वर्षाच्या इतिहासातली सर्वात निचांकी पाणी पातळी आहे। आणि जे धरण विस्तीर्ण धरण जे आहे त्या धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा हा अत्यल्प राहिलेला आहे। एकूण 31.83 TMC पाणी जे आहे ते सध्या धरणामध्ये शिल्लक आहे। गाळ मोठ्या प्रमाणात आहे। मृत साठ्यातील 31.83 TMC पाण्याचा वापर आतापर्यंत झालेला आहे। उजनीचा मृत साठा हा जवळपास 63.60 TMC इतका आहे, आणि ह्या मृत साठ्यातील पाण्याचा वापर यंदा 31.83 TMC इतका झालेला आहे। सध्या जे पाणी आहे ते पिण्याकरता म्हणून राखीव ठेवण्यात आलं आहे। जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे। उजनीमध्ये भीमा खोऱ्यातून पाणी येण्याची जी सुरुवात होते ती जुलै नंतर होते, जुलैच्या मध्याला सुरू होते, त्यामुळे तोपर्यंत हा पाणीसाठा आता राखीव ठेवला जाणार आहे। सध्या धरणाची स्थिती ही विदारक आहे। जे विस्तीर्ण पाणी पसरलेलं आपण पाहतो समुद्राप्रमाणे ते आता मात्र सगळं आकसून गेलेलं आहे। सगळीकडे गाळ, याचबरोबर वाळू, तसेच जसं काही वाळवंट आहे अशी स्थिती सध्या उजनीच्या जी बॅकवॉटर आहे तिथं निर्माण झालेली आहे। तिथली जी मंदिरं वगैरे, जी जुने पूल वगैरे आहेत ते सगळं पाण्याच्या वर आलेलं आहे, आणि धरणाची अवस्था ही विदारक आहे। विस्तीर्ण धरण हे 123 TMC आणि उजनीमध्ये साठवता येऊ शकतं। मात्र मागील पावसाळ्यामध्ये धरण फक्त 60.66% भरलं होतं, आणि पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळं वजा धरण 59.41% अशा स्थितीमध्ये आता साधारणपणे 29 मेच्या दरम्यान आलेलं आहे। यापूर्वी 2019च्या जून महिन्यामध्ये जेव्हा धरण 59% झालं होतं तेव्हा धरण 2018च्या पावसाळ्यामध्ये 96% भरलं होतं। मात्र यंदा धरण कमी भरूनही पाणी सध्या 59.41% अशा स्थितीमध्ये आलेलं आहे। बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे। म्हणजे कालच्या 24 तासामध्ये 7.32 मिलीमीटर म्हणजे 0.65 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। अवकाळी पावसाची नोंद उजनी धरण परिसरामध्ये नाही। मध्यंतरी जो काही थोडासा भीमा खोऱ्यामध्ये किंवा उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात पाऊस झाला त्यामुळे 2000 क्युसेक पाणी हे उजनीमध्ये आलं होतं, मात्र त्याचा फारसा फायदा धरणाला होत नाही।